नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मित्रांनो या आपल्या निफ्टी टेक मराठी यूट्यूब चॅनलवर. जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाणार. 2026ला मार्केटला ट्रॅप नाही व्हायचं. मित्रांनो, आज आपण मार्केटमध्ये ट्रॅप तर नाही होत आहो ना, याची थोडी माहिती जाणून घेऊया. तर चला तर मग. मित्रांनो, आज आपण 2016 पासून ते 2025 पर्यंतची मार्केट ॲनालिसिस करून पाहूया. म्हणजे 2026ला मार्केट कसं होतं, लार्ज कॅप निफ्टी 50, मिड कॅप 100 आणि स्मॉल कॅप 100 कसं मार्केटने ट्रेड केलं ते जाणून घेऊया. तसंच 2016-2023 प्रमाणे 2026ला कसं मार्केट राहू शकते ते पण पाहूया. आपण आज निफ्टी 50चा 2016चा चार्ट पाहूया. बघा तर मित्रांनो, 22/2/2016ला मार्केटने बॉटम बनवलं, अपट्रेंडला लागला आणि जवळजवळ ऑल टाईम हाय ऑगस्ट 2016ला पोहोचला. तिथून थोडा करेक्ट होऊन जानेवारी 2017ला अपट्रेंड लागला. आता बघूया निफ्टी मिड कॅप 100 इंडेक्स 2016चा चार्ट. यांनी पण बघा मित्रांनो, फेब्रुवारी 2016ला बॉटम बनवला आणि तिथून तो अपट्रेंडला लागला आणि ऑल टाईम हाय ब्रेकआउट मारून वर गेला. आणि आता बघूया निफ्टी स्मॉल कॅप 100 इंडेक्सचा 2016चा चार्ट. यांनी पण बघा मित्रांनो, मार्च 2016ला बॉटम बनवला, हा पण अपट्रेंडला लागला आणि ऑल टाईम हाय क्रॉस करत वर गेला. यावरून असं समजायला येते की त्यावेळेस निफ्टी 50च्या इयरली रिझल्टपेक्षा आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे रिझल्ट चांगले असल्यामुळे त्यांनी फास्ट परफॉर्म चांगलं केला अगेन्स्ट निफ्टी 50. आता बघूया निफ्टी 50 इंडेक्स 2022-23चा चार्ट. नोव्हेंबर 22ला निफ्टी ऑल टाईम हाय मारून थोडा नंतर करेक्ट होऊन मार्च 2023ला बॉटम बनवला आणि नंतर अपट्रेंडला लागला. तसंच मिड कॅप 100चा इंडेक्स पाहूया. यांनी पण डिसेंबर 2022ला ऑल टाईम हाय मारून नंतर थोडा करेक्ट होऊन मार्च 2023ला अपट्रेंड पकडला. यावरून तसंच निफ्टी स्मॉल कॅप 100 इंडेक्सचा चार्ट पाहूया. परंतु निफ्टी 50 आणि निफ्टी मिड कॅप 100 सारखं यांनी ऑल टाईम हाय स्टार्टिंगला नाही केलं, हा कन्सोलिडेशनमध्ये राहिला. नंतर मार्च 2023 नंतर जे वाढायला लागला, फास्ट अपट्रेंड पकडला. यावरून असं समजते मित्रांनो की निफ्टी 50 आणि निफ्टी मिड कॅपचे रिझल्ट थोडे बेटर असणार. नंतर स्मॉल कॅप क्वार्टरली रिझल्ट चांगला आला असेल, नंतर फास्ट स्मॉल कॅप 100 वाढायला लागले. यावरून आता करंटली 2025ची सिच्युएशन पाहूया. डिसेंबर 2025मध्ये निफ्टी 50ने ऑल टाईम हाय मारला आणि कन्सोलिडेशन चालू आहे. तसंच निफ्टी 50 मिड कॅप 100नी ऑल टाईम हाय मारला सेम डिसेंबर 2025मध्ये आणि हा पण कन्सोलिडेशन फेजमध्ये चालू आहे. परंतु निफ्टी स्मॉल कॅप 100नी ऑल टाईम हाय नाही मारला, तो खाली गेला. निफ्टी 50 आणि निफ्टी मिड कॅप 100च्या उलट. आता बघा मित्रांनो, तो अपट्रेंड पकडण्याच्या तयारीत आहे, कारण की निफ्टी स्मॉल कॅपचे रिझल्ट ॲज कम्पेअर टू निफ्टी 50पेक्षा ठीकठाक आले आहेत. इयरली डबल डिजिटमध्ये. यावरून मित्रांनो असं समजते की इथं रिटेलरला ट्रॅप करण्याची शक्यता जाणवत आहे. तरी मित्रांनो सावधान राहा, ट्रॅप होऊ नका, ॲनालिसिस करा आणि नंतरच निर्णय घ्या. 2024मध्ये स्मॉल कॅपचं काय होणार ते. आता बघा मित्रांनो, निफ्टी 50ची इयर ऑन इयर अर्निंग जवळजवळ रेव्हेन्यू ग्रॉस प्रॉफिट सिंगल डिजिटमध्ये राहिला. तसंच मिड कॅप 100ची रेव्हेन्यू सिंगल डिजिट आणि ग्रॉस प्रॉफिट डबल डिजिट राहिलं ॲज कम्पेअर टू निफ्टी 50. आता बघा निफ्टी स्मॉल कॅप 100ची इयर ऑन इयर अर्निंग रिझल्ट मित्रांनो. रेव्हेन्यू तर डबल डिजिट आणि ग्रॉस प्रॉफिट पण डबल डिजिट मित्रांनो. तर निफ्टी 50पेक्षा तर ठीकठाक अर्निंग मानू शकतो मित्रांनो. यावरून असं समजते आपल्याला बिग इन्व्हेस्टर ट्रॅप करण्याचा तर प्रयत्न नाही करत आहे ना मित्रांनो. 2026ला याचा ॲनालिसिस करा. तर ही माहिती मित्रांनो आपल्याला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. मित्रांनो, जर ही माहिती चांगली वाटली असेल तर लाईक आणि शेअर करा. दुसऱ्यांदा असेच नवनवीन टॉपिकवर व्हिडिओसाठी कमेंट करा. आपल्या कमेंटला नक्की रिप्लाय मिळेल. मित्रांनो, आपल्याला मनापासून धन्यवाद.